हाय हॅलो नमस्कार. मी वेदिका ताते तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे हेल्दी अँड टेस्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल बिर्याणी. तर मी एका वाटीत अर्धा वाटी कोमट दूध घेऊन त्यात केशर क्रश करून टाकले. त्यामुळे आपल्या बिर्याणीला छान केशर रंग येईल व खायचा कलर टाकायची गरज नाही. आता आपण फळभाज्या आपल्याला हव्या त्या व हव्या तशा म्हणजे उभ्या किंवा आडव्या पण एकसारख्या कापून घेऊयात. इथे मी काही भाज्या घेतल्या जसे की शिमला मिरची, मटार, गाजर, फुलगोबी, बटाटा, फरसबी, बीटरूट व टमाटर हे सगळं मस्त उभं चिरून घेतले. आता हे सगळं त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी दही व त्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ, लाल मिरची, धनेपूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, मीठ व कसुरी मेथी थोडी कुस्करून घालावी. हे छान मिक्स करून त्यात सगळ्या भाज्या 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूयात. आता आपण बरिस्ता करून घेऊ. मी इथे 5 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत. आता त्यावर थोडे मीठ टाकून म्हणजे कांद्याला चोळून ठेवायचं व कढईत 4 ते 5 चमचे तेल टाकून मीडियम गॅसवर हा बरिस्ता तळून घ्यायचा. बिर्याणीवर घालायचा हा तो तेलातला कांदा. तर इथे मी घेतले आहेत काही खडे मसाले. काळी मिरी 5-6, लवंगा, दालचिनी, तमालपत्र, तिखट मिरची, मोठी वेलची, छोटी वेलची तसेच जायपत्र. आता एका भांड्यात आवश्यक तेवढे पाणी घालून तांदळाच्या अंदाजेने पाणी उकळत ठेवायचं. त्यात 1 चमचा तूप किंवा तेल व हे सगळे मसाले टाकायचे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ एवढा इसेन्स 3 ड्रॉप टाकायचं व अर्धा चमचा लिंबाचा रसही घालायचा जेणेकरून भात मोकळा व पांढरा शुभ्र होतो. उकळी आल्यावर धुवून ठेवलेले तांदूळ घालायचे व भात 80% शिजवून घ्यायचा कारण आपण बिर्याणीचे थर लावताना 20% भात त्याने शिजेल. बिर्याणी करताना नेहमी पसरट उभट तोंडाचं भांडं घ्यायचं, त्याने छान मोकळा भात होतो. इथे एक छोटी टीप आहे. बिर्याणी किंवा पुलाव करताना नेहमी लांब म्हणजे अख्खे बासमती किंवा दिल्ली राईसचा वापर करावा. छोटे तुकडे असलेले तांदूळ कण घेऊ नयेत व तांदूळ धुवून किमान 15-1 मिनिटे स्वच्छ धुवून पाणी काढून निथळायला ठेवावे. आता आपण भाजी करून घेऊया. प्रथम कढईत तेल किंवा तूप आवडीप्रमाणे टाकून घ्यावं. त्यात जिरे नंतर आलं लसूण पेस्ट घालून परतावं. त्यात बिर्याणी मसाला व लाल तिखट प्रमाणात घालावं. थोडा बरिस्ताही घालावा व भाज्या 10 ते 15 मिनिटे मंद गॅसवर पाणी न घालता शिजून घ्याव्यात. भाज्या शिजून झाल्यानंतर बिर्याणीची भाजी, भात, बरिस्ता, थोडा गरम मसाला, कोथिंबीर, पुदिन्याचे पाने, तळलेले काजू, आपण बनवलेले केशर दूध घालावं व आपली बिर्याणी थोडी वेळ वाफवून घ्यावी व बुंदी रायता, कोशिंबीर यावर गरमागरम सर्व करावी.